हो बाळा, अरे मी पाण्याला जाते बाई, पाणी भरून येते. चला बोला बोला, बोल रे कैला. काय बोला तुला आता सांग, तुम्ही म्हणलं सांग, बोला. म्हणजे डायरेक्ट प्लेट सोन्याची. मा नाही विश्वास बसू राहिला बाबा, तुला काय सांगू सुनील. अरे हबा त्याचं म्हणलं नशीब खुल्लं नशीब. त्या बाबाची कृपा, चमत्कारी बाबा म्हणत झाले, चमत्कारी बाबा देवासारखे झाले होते धावून. मग काय तर या कैलास फक्त काहीच नाही केलं, फक्त त्या बाबाला जेव घातलं. कैलास गेला बायकोले बोलवाले, तितक्यात भाऊ बाबा गायब. आणि ती सोन्याची प्लेट, 40 लाखाची सोन्याची प्लेट आहे ती. अरे महादेव, म्हणलं का मला विश्वास नाही बसवला बा. म्हणजे जीव घातलं त्यानं नाही का, पाय भरलं का, म्हणजे सोन्याची प्लेटला का काय लगा बोला बी दिले आता. आता काही नको बोलू, तू जे बोलास ते कैलास बोलते. पैसा लय आला त्याचा आता. मग काय तर 40 लाख कशाला म्हणतात, घेत आपण काय करतो बाबा. पण मला एक नाही समजून राहिलं, मी पण गावात होतो का, मला काऊन नाही दिसला बाबा. हो ना बे महादेव, मी पण घरीच होतो ना बे दिवसभर, मला त्यानं दिसला बे बाबा. कोणता बाबा आला रे बा, माझ्या बिनतला का मला भेटला असता, जमलं असतं कामला का. का रे मग आता कैलासला गेले खुद झाला असेल. मग काय तर त्याची बायको, मी इथं प्लॅट घेतो, मी तिथं प्लॅट घेतो, मुंबई चला मुंबई. म्हटलं बापू, म्हटलं हे भारी काम आहे, म्हटलं हे श्रीमंत झाले ना त्याला, लखपती. काय लखपती घोड्या लोक रातोरात इकडे बाबा, आम्ही इकडे मेलो, इकडे वावरात काम करू काय कसं काय बाबा, म्हणजे समजून नाही आलं मला. म्हणजे बाबाला जेव घातलं त्यानं, बाबा गायब, सोन्याची प्लेट. अरे बापरे, विशेष गंभीर झाला मग आता. पुरा गंभीर झाला ना, पुरा गंभीर झाला. लखपती झाला लखपती. मग काय तर शांताराम काहीच नाही पुढे. मग काय शांताराम तर खालीच आहे. तुला सांगतो मी, लखपती भाऊ त्याला म्हणा तर ते लखपती म्हणा, असा हा लखपती नाही तर नाही व्हा. मग काय तर पाय ना तू, काय लगा किस्मत बदलली त्याची रातोरात. लखपती किस्मत म्हणा त्याला म्हणा. इकडे आम्ही मेलो काम करू. अरे बापले, भारी काम आहे मग तर केलं तर आता, भारीच काम आहे त्याचं. मग काय तर मग फोन होता मला त्याचा, म्हणे बुलेट घेतो म्हणे मी आता, बुलेट. मग काय तर आता काय पैसा आला म्हणे, आता काय करते काय म्हणते सोनी प्लेटचं. ते सोन्याची प्लेट आहे त्याला इकते ते. मग काय सोनाला लिकून टाकते ते. 40 लाख म्हटलं कशाला म्हणलं 40 लाख, कमी आहे का रक्कम ती. हा आपल्या गरीब लोकांना म्हटलं रक्कम कमी आहे का 40 लाख. गरीब लोकांना म्हटलं एखाद्या माणसाला एवढे पैसे भेटले, माणूस समजत नाही माणसाला काय करा काय नाही. आता मला म्हणे बुलेट घेतो म्हणे, बुलेट. म्हटलं घे म्हटलं, काही घे म्हटलं, पैसा तू आहे, तुझी किस्मत कर म्हटलं. वा, पण त्यानं का नाही जमलं काम त्याचं. पण काय चमत्कार झाला का मग, बाबांनी चमत्कार केला काय. बाबा चमत्कार झाला ते, चमत्कारच म्हणून दिला आता काय म्हणून दिला आता. मग काय तर पाय ना तू, हा जीव घातलं त्यानं डायरेक्ट म्हणजे ते सोन्याची प्लेट भेटली दिली आता. म्हणजे सोन्याची सोनं काय कमी भाव आहे का, सोन्याचा भाव किती आता. आता लय झालं ते, म्हणजे आता काय 40 लाख 500 ग्रामची असेल ती प्लेट. पाहिली नाही का कशी लागा, ती कशी असते ती. काल आम्ही पाहिली बाबा, मस्त मोठी आहे ती प्लेट, मोठी जात आहे, एकदम पिवळा कलर, सोनारा. आता मी मेलो बाबा, मला काल झोपायला लागली. म्हटलं हे कैलास, म्हटलं एवढं वरी कसं गेलं रातोरात. माझ्या जवळ खरं सांगा. आमची जवळ राहिली ना, मग आज इकडे कामं करल्यापेक्षा पाहते त्यानं फक्त जेव घातलं फक्त बाबाले. कोणते बाबा आहेत ते चमत्कारी, डायरेक्ट सोन्याची प्लेट लगा. मायबीन तर मी लगा त्या बाबाले म्हटलं 1 वर्ष जेव घालतो, पण द्या मला सोन्याची प्लेट का एखादी बारकी वाटी किती द्या मला, चमचा तरी द्या, चमचा बस झालं मला. मग काय तर ते सोन्याची प्लेट भेटली का, मायबीन तर काय करा, जाऊ दे तिकडे. काय करता आपल्या हातात नाही ते. पस्तावरला मला कोण नाही भेटले ते बाबा. त्या बाबाचे काही पाय धुतले असते, पाय धुवून मी पाणी पिलं असतं. पण द्या काही ना काही अंगुठी तरी द्या, बस झालं. सोन्याची प्लेट नाही पाहिजे मला. मग काय तर पण आता काय माझ्या नशिबात नव्हते वाटते बहुतेक बाबा ते. म्हणलं का कैलाचं म्हटलं कामच जमलं का, विशेष गंभीर केला ते का आता. मस्त लगा, 1 नंबर काम झालं त्याचा. 40 लाख माझ्या अर्थिंगच नाही लागू राहिली. कोणता बाबा आला म्हणते, पण पाहिली बघ प्लेट मोठी आहे मस्त. आता काय बुवा मला काय समजूच नाही आलं. पण अरे बा तुला काय सांगू बा, मला माय ना समजू राहिलं ना. अभि मा इथं आलते ते बाबा. अरे बापरे, ते इथं आलते वाटते नाही का. काय म्हणे तुला बाबा. ते बाबा मले म्हणत होता, तुझ्या अंगात नीलो अहंकार आहे म्हणे, रे पैशाचा माज आहे म्हणे, असं तसं म्हणे बदी मले. मी म्हटलं हो जा म्हटलं तिकडे. काय का मी पाठवलं का बाबाले. पाठवून दिलं नाही का तू. अबे काय लगा ते काय कैलासले मध्ये प्लेट निघाली म्हणते सोन्याची. कसं काय समजून झालं बा मला. एवढं म्हणजे काय अंधश्रद्धा आहे का, चमत्कार आहे का, बाबा आहे का नाही, मला काहीच नाही. माझं डोकं पुरं हँग झालं. मला खरं सांगू का, पण सत्य आहे ते नशीबच होते ती सोन्याची प्लेट. मग काय त्यानं मातीचं सोनं केलं. तुम्हाला काय सांगू आता, कसं काय जीव घातलं त्यानं, कसं काय वाटलं त्याले, कसं काय चमत्कार झाला बा, मला काहीच नाही समजून राहिलं. तुम्हाला पटते बा ते बाबा गिबा, मला नाही पटत ते. तुम्ही म्हणून राहिले बा म्हणते सोन्याची प्लेट सापडली म्हणते, आली म्हणते वरे. कोणती वरे आली ती, काही बनलं का, मला वाटतच नाही मध्ये खोटं, मला खोटंच वाटू राहिलं ते. नाही ना ते प्रत्यक्ष पाहिलं माझ्या डोळ्यासमोर. सगळ्यात पहिले त्यानं मला फोन केलता. मला म्हणे पिंटू म्हणे तू काही करू नये म्हणे, लय गडबड आहे म्हणे, लय डेंजर काम झालं म्हणे. म्या म्हटलं काय झालं बुवा, दवाखान्यात जायला ते काही झालं का बायको बिकू पडली त्याची कुठून तरी. पण दुसरंच झालं बा म्हणतं, ती प्लेटच आली कोणती नवीन सोन्याची प्लेट निघाली म्हणते. बाबाला जीव घातलं म्हणते, मला देव पावला म्हणते, ते बाबा नव्हते म्हणते, ते दुसरंच होतं म्हणते कोणीतरी. म्या म्हटलं महावीर कसं काय बाबा मला भेटले होते. म्या म्हटलं होतं बाबा काही भविष्यवाणी सांगा म्हटलं मला.
ते लग्न रे. एरी होत नाही देरी होत नाही म्हणा, पण त्या बाबा म्हटलं तुला आता लग्न होत नाही 100% भाऊ. ते बाबा बोलतात का नाही खरे बोलतात. बापरे, लग्न होत नाही का म्हणे तुझ्या आता? काय नवीन आहे हो याचं. काय म्हणे मग, कसं काय सांगितलं आणखी? मला म्हणत होते ना ते तुला पोरगीच भेटत नाही म्हणे, तो नशिबातच पोरगी नाही म्हणे. मी म्हटलं बापरे. आणि ते म्हणे मला एखादी पोळी किंवा एखादी भाकर दे म्हणे, जीव घालतं का म्हणे मला. मी म्हटलं माझ्या घरी पीठच नाही, का खाऊ घालू तू म्हणे. मग बरोबर आहे म्हणे, बरोबर आहे म्हणे, म्हणून तुला लग्न नाही उरायला म्हणे. दुसरं काय तुझ्याजवळ पैसाच नाही ना म्हणे, तू बैल पैसा कमव म्हणे, मग विचार कर म्हणे लग्नाचा. मला काही वाटो, पण मला काही खरंच पडू राहिला का? कारण बाबा म्हणजे चमत्कारी बाबा होते ते 100%. कसं काय झालं बा? म्हणजे तुमच्या सगळ्याजवळ गेले ते, तुम्हाला काही ना काही मागितलं, जसं की पैसे दे बा, या टकल्याला म्हटलं बा मला जीव घाल, तुम्ही ना काहीच केलं नाही. मग भेटला त्या कैलासले म्हटलं बा की जीव घाल, कैलासला जीव घातलं तर प्रसन्न झाले ते बाबा. डायरेक्ट सोन्याची प्लेट भेटली त्या कैलासले. मग काय तर हे बरोबर आहे. ते बाबा फक्त मन पाहत होते, पण कसा कैलास कसा चांगला दयाळू मयाळू झालं काम त्याचं. आता पाय बरं त्याला काही पाच कामच नाही आता. जाऊ दे बाबा, झालं बाबा त्याचं चांगलं. आता काय करता, आता आपल्या नशिबात नव्हतंच ते. बापा मस्त बापा तुमचं. मग जेवढं काम तुमचं आता 40 लाखाची प्लेट आहे म्हणतात ते. हो आता ते म्हणून राहिले ना, बनले चांगलं काम झालं आता. म्हणजे कसं त्यांनी बरोबर त्यांनी दया आली. मला वार घालते ते भेटाले, चाल म्हणते बाबा आले म्हणते. मी म्हटलं कोणते बाबा आले? आम्ही घरी आलो डायरेक्ट गायब, बाबा गायब, तरी सोन्याची प्लेट मला दिसली सगळ्यात पहिले. जाऊ दे, जे झालं का नाही चांगलं झालं. आता तो लेकराचे दिवस बदलले, तुझे दिवस बदलले, तुझ्या नवऱ्याचे दिवस बदलले. मग काय तर काय होते ते 3 एकरातनी जमीन करा, 3 एकरात खा. पाय बरं आता 40 लाख कशाला म्हणतात ना शांताबाई. म्हणजे दिवसच बदलले ना, म्हणजे आम्ही नाही एवढं कामं केले, एवढं कष्ट केले. आता पाय बरं फळ मिळालं आम्हाला त्यांचं. म्हणजे ते पाहा तुम्ही, आता ते कोणते बाबा आले ते त्यांना जेवण घातलं 40 लाखाची प्लेट. अहो का रडू राहिली का तू? नाही रडू नाही राहिली, मी सांगू राहिली. पण दिवसच बदलले ना. बंटी का नाही, आता आम्ही सरकारी शाळेतून काढतो आणि प्रायव्हेट मध्ये टाकतो चांगल्या शाळेतनी. आणि मस्त चांगलं एखादं घर गिर किंवा वावर घ्यायला होतं त्यांना, घ्या म्हणतो एखादं. आता पहा बरं तुम्ही, ते म्हणून राहिले काय बुलेट घेतो म्हणते मी बुलेट. हो ना, आता पैसा आला ना तुमच्याजवळ. पण बाई मी काय म्हणते ती प्लेट कुठे हो? ती प्लेट घरी नाही ना, ती त्याच्याजवळच आहे. ते मला दाखवूच नाही राहिले. बाय म्हणजे लपून ठेवतो मी बरोबर, लोकांना माहीत पडलं पाहिजे म्हणते. आता घरी नाही ती, तुम्हाला दाखवलीच ती मी प्लेट कशी आहे ती सोन्याची. पण आमची इच्छा होती ती सोन्याची प्लेट पाहायची कशी आहे बापा ती. पण जाऊ द्या, जे झालं चांगलं झालं. कोणते बाबा आलते बोल, मला तर नाही दिसले ते बाबा कोणते आलते ते. हा पण मी पण नाही पाहिलं तर बाबा कोणते होते. मी वारत होती ना, काम करत होती ना, यांनाच पाहिलं फक्त ते बाबा. आता काय कोणते बाबा होते का माहीत. पण जाऊ द्या, जे झालं का नाही चांगलं झालं आता. म्हणजे आमचं नशीबच खुललं आता. आहे ना बाई, बरोबर म्हटलं. आता होळीच्या दिवशीच, आज होळी आहे, पाय बरं ते दिवसच बदलले. आता पाय बरं काय बोलू तुला, आता मला काय समजून झालं काय बोलू काय नाही. पण जाऊ देता बाबा, चांगले लखपती झाले तुम्ही आता. मस्त पैसा गिसा सगळं आहे तुमच्याजवळ आता. अरे पाच कामच नाही तुम्हाला आता. मस्त आहे, चांगला संसार कर मस्त आता. नाहीतर म्हणशील नवऱ्याला हे घे ते घे. नवऱ्याला मस्त चांगलं ठेवा आता. जास्त काही हे नको देऊ, त्याला त्रास नको देऊ. त्या कैलासले चांगले 2 जण राहा मस्त. टेन्शन घेऊ नका जास्त. मंगला बाई, मी काय टेन्शन घेते? मी ना टेन्शन घेत आता. दिवसच बदलले ना आमचे. बापरे, लय जण आले घरात. मी अरे बाबा कैलास भाऊ, तुम्हाला काय सांगा आता. पुऱ्या गावात मला तुमची चर्चा चालू आहे. कैलासला प्लेट भेटली, कैलासला सोन्याची प्लेट भेटली. मग काय तर हो ना, हो आज ना उद्या माहीत पडत होतं म्हणा की बा पैसा म्हणजे आता चांगलं झालं ना. जे झालं ते चांगलं झालं. आता नशीबच होतं वाटते बहुतेक ते बाबा. पण सगळ्यात मोठी गोष्ट की ही आहे की त्या बाबाचा मला फोन आला आता. कोण आहे बाबाचा? त्याच बाबाचा, ज्या बाबाला मी जीव घातला होता का नाही, त्याच बाबाचा. मला म्हणे माय पण मन म्हणे लय प्रसन्न झालं म्हणे, तो आम्हाला जीव घातलं म्हणे. मला एकदम म्हणजे वेगळंच वाटू राहिलं म्हणे. आता मी येतो म्हणे उद्या. म्हणजे कालच फोन आला होता, पण मी सांगितलं नाही कोणाला. पण असा विषय झाला ते आता. येतो म्हणे मी, माझी सेवा करतो म्हणे तू. बापा सांगू राहिले तुम्ही, म्हणजे फोन आला तुम्हाला? अरे बापरे, म्हणजे बापा म्हणजे फोन डायरेक्ट येऊ राहिलो मी भेटाले. बापरे बाप, म्हणजे काही सांगता का आम्हाला भेटता का नाही? मग सकाळी मला परत फोन आला होता. मला म्हणे आपण म्हणे एखादं मला बोलायचं म्हणे, सत्संग घ्यायचं म्हणे गावातनी आपल्या. त्यांना सांगायचं म्हणे की समजावून की कसं राहायचं, कसं वागायचं. एखादा हॉल म्हणे तू बुक करून ठेव म्हणे. मी म्हटलं बरं लगेच जातो म्हटलं, मी लगेच जातो म्हटलं. बुक केला मी हॉल. तर यायचं म्हटलं डायरेक्ट तुम्ही. आता डायरेक्ट म्हणजे समोरासमोर पाहता तुम्ही. बाई म्हणजे आम्हाला काही ना काही सांगता नाही का? म्हणजे आमची भेट होती का? हो स्वतः म्हणे मला एखादा हॉल बुक करून ठेव म्हणे. मी डायरेक्ट तिथंच येतो म्हणे. सगळ्या लोकांना सांगतो म्हणे मी कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काय करायचं, सगळंच मी मार्गदर्शन करतो म्हणे. सगळ्याला ज्ञान देतो म्हणे मी. म्हटलं बरं म्हटलं बाबा करतो म्हटलं मी बुक. येतो म्हटलं संध्याकाळी 5 वाजता. होडी गिडी पेटवली का नाही, याच होतं ती डायरेक्ट. मग आता होडी गिडी पेटवली की लगेच आहे मी हॉलवर येते. कुठे यायचं? अण्णाराव देशमुख नाही का त्यांचं मोठं हॉल ते. तर ती आता सांगितलं मी अण्णारावला पण सांगितलं असं झालं म्हटलं माझं संग. अण्णाराव म्हणे मला भेटायचं म्हणे कोणते बाबा आहेत ते म्हणे. ते पण येऊ राहिले तिथं. संध्याकाळी येतं मग 5 वाजता.
या लागेल बाबाचं दर्शन घ्यासाठी येते ना मग मी. सगळं जण याचा, जेवढे आहे का नाही तेवढे सगळं जण याचा. शांताबाई तुम्ही येता म्हटलं. आता आम्ही तर आहेच तिथं. आता काय सांगता काय माहित ते. पण हा बा लय चमत्कारी बाबा आहेत ते, चमत्कारी बाबा. बाबा म्हणजे बाबा आहेत ते, स्वामी देवस आहेत ते. आणि हो तुम्ही पण याचा, सांगता काही ना काही तुम्हाला मार्गदर्शन करतात ते, म्हणजे सांगता तुम्हाला सत्संग हा याचा मग. ना कोणते बाबा आहेत ते दर्शन घ्यासाठी बाई, म्हणजे आता मला विश्वास नाही बसू राहिला. माया पण विश्वास नाही बसवलेला ना. डायरेक्ट मला फोनच आला ना, नंबर गिंबर काहीच नव्हतं माया. कसं काय फोन आला काय माहित बा. पण म्हणे लय प्रसन्न झालं माया मन, म्हणे मी येतो म्हणे उद्या, माझी सेवा करतो म्हणून तू. म्हटलं बरं बाबा या म्हटलं तुम्ही, करतो म्हटलं. असं झालं ते गणित. येता तुम्ही संध्याकाळी 5 वाजता. चाललो म्हटलं सांगायले त्यांना, लोकाले आपल्या गावातल्या लोकाले, की म्हणतो बा संध्याकाळी याचा म्हणतो, सत्संग आहे म्हणतो, तरी आपले बाबा येऊ राहिले म्हणतो, त्यांना सगळं सांगून देतो. सांगा म्हणा बाबा येऊ राहिले म्हणा, चमत्कारी बाबा जा सांगा. हो ना सांगतो सगळ्याले. ठीक आहे येतो. बाई मला काय समजून राहिलं. अरे समोरासमोर येऊ राहिले म्हणजे बाबा दे, कोणते चमत्कारी बाबा आहेत ते. मला तर विश्वास नाही बसू राहिला माया. ना बाई मा पण विश्वास नाही बसू राहिला ना. आता कधी येतात काय माहिती बाबा. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला भाव, अरे अशान देव भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे. काय बाबा, काय कोण आहे बाबा हे? घरी नाही म्हटलं कोणी. गेली कामातून, काय ओळखलं नाही का म्हटलं, ओळखलं नाही का म्हटलं. नवरा, तुझ्या नवरा बोलू राहिलो ना मी. काय बाबा तुम्ही आहे का? काय बाबा हे काय, कुठून आणले कपडे? काही सोंग करू राहिले तुम्ही? सोंग कायचं, सोंग नाही नाही, हे चमत्कारी बाबा बोलतोय मेरे को, चमत्कारी बाबा. म्हणे नाही भाव बोले देवा मला भाव. मी काय म्हणतो, तर भाऊ जेवण घेऊन आहे का म्हटलं, स्वयंपाक गिपाक केला का? काय तसं बा, घरी म्हटलं पीठ नाही काहीच नाही ना. पैसे कुठे आहेत? बर पैसे नाहीत का? हा ठीक आहे. मी काय म्हणतो, चाललो म्हटलं मी आता, सगळा मेळ लागला माझ्या आता, पैसे गिसा सबन मेळ लागला माझ्या आता. कुठून आणता पैसा तुम्ही आता? काय केलं तुम्ही ना? काही नाही, एक गाव आहे बदलापूर नावाचं गाव आहे. एका जणाला मी चॉकलेट दिलं, कैलास नावाच्या माणसाले. आता मी चाललो तिथं, आता बरोबर गेम करतो त्या गावाचा. कमीत कमी 3-4 लाख रुपये तर असे दामट तुम्ही. मग काय तर तू पाय ना तू आता. काय गोष्ट करू राहिले, 3-4 लाख रुपये? जास्त पण म्हणू शकतो तू. मग काय तर पाय ना तू आता. तू आता घरीच बस, भांडे घासतो आता. अर्ध्या घंट्यात 2-3 घंट्यात मी येऊन जातो, पैसे गिसे घेऊन येतो. पाय ना तू आता, पाय ना बरोबर माझ्या दिमागात खिचडी शिजली आता. बस आता चमत्कारी बाबा का नाही, बरोबर करते गेम आता. कसा गेम करता बाबा तुम्ही? काही समजत नाही आलं मला. काही करता तुम्ही काय? 3-4 लाख रुपये कसे आणता बरं तुम्ही घरी? कैलास माणसाच्या माणसाला का नाही चॉकलेट दिलं म्या, सोन्याचं ताट म्हणून. काय तर सोन्याचं ताट आहे ते, नकली आहे म्हटलं ते. मग काय तर इमिटेशन ज्वेलरी म्हणतात त्याले. आर्टिफिशियल जे असते का नाही, तशी ती ज्वेलरी आहे, एका प्रकारचं एक धातू आहे ती. ती एकदम कसं सोन्यासारखं दिसते, एकदम म्हणजे 100% सोनच वाटते, पण ते सोनं नसते, नकली आहे ती ताट. पण आता मी बरोबर चॉकलेट देतो यांले. मग काय तर आता तू पाहिजे ना, आता मी बरोबर गेम करतो. काय बाबा, मला तुमचा काही नेमच नाही दुसऱ्याला. काय करता, कुठं काय करता, कोणतं ताट दिलं म्हणजे कोणाला दिलं ते, काय सोनं काय काय ते. पहा बा, काय आणा मग, पैसे असतील तर आणा मग. काय 3-4 लाख रुपये आणा, फक्त मार्केट खाऊ नका कोणा आता. पागल झाली का तू? मी कशाला मार खाणार? मी दुसऱ्याला मारतो. मग काय तर माणूस डेंजर जरा तुया. मग काय तर पाय तू आता 7-8 घंट्यात कसं बरोबर गेम करतो. त्या कोणतं गावावर ते बदलापूर, बदलाच काढतो त्यांचा. थांब ना आता म्हणा, आता बरोबर सेटिंग लावली मी सगळी आता. बस जायचं, जरासं बोलायचं, लवकर यायचं. मग काय तर तू पाय ना आता तू. बर बर करा मग, काय करता मग ते आता, कोणते पैसे आणतात ते. जा मग आता. हा सगळी मंडळी इथंच आहे, कुठं जायचं काम नाही, नाही का? अरे पिंटू, अरे मी काय म्हणतो, काय का ते 1 नंबर काम जमलं का आता? काय जमलं बा, काय झालं? अरे ते बाबा नाहीत का ते चमत्कारी बाबा, सोन्याचं ताट ते भेटलो ते मले. ते बाबा येऊ राहिले म्हटलं आज. काय गोष्ट करू राहिला? आज येऊ राहिले ते? कधी कधी केला फोन त्यांना? सगळेच केलं. चमत्कारी बाबा आहेत ते, चमत्कारी बाबा. मग काय गेला बरोबर दर्शन घेतो मी त्या बाबाचं. मग काय तर बा खतरनाक माणूस आहे ते. माणूस म्हणजे ते देवच आहेत ते, एका प्रकारचे संत मनुष्य लागून. चमत्कारी बाबा कशाला म्हणतात, ते आहेत ते. बा काम जमलं बाबा. ते आता येऊ राहिले. ते म्हणते मला तुमच्या गावाच्या लोकांना काही ना काही सांगायचं म्हणते, होळी निमित्त धुलीवंदन गिलीवंदन आहे तर त्यांना सांगायचं म्हणते की बा गाव कसं असलं पाहिजे. आता येऊ राहिले ते. बापरे, म्हणजे आज येऊ राहिले नाही का ते? जा कुठे कुठे येऊ राहिले ते? अरे काही नाही, ते जुनवाला हॉल पाहिलं काय, तिथे डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता तिथंच येऊ राहिले बाबा. याच बसायचं जरासं, काय 2 गोष्टी सांगतात ते ऐकायचं.
अरे बा येतो ना बा नाही झालेला का मग काय ते बाबा आहेत बा चमत्कारी बाबा आहेत ते येतो बिंदास येतो सगळ्या जणांनी आज टाकल्या तू पण येतो. मी येतो ना बा अरे बाबाला म्हणतो काय आहे येतो आणि हो शांताराम तू पण येतो बा. बाबा आहेत म्हटलं चमत्कारी बाबा, एक नंबर बाबा आहेत बाबा ते म्हटलं देवच आहेत एका प्रकारचे. येतो म्हटलं. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला पट्टे बाबा ते बाबा आणि चमत्कारी बाबा काय आहे ते आपल्याला 1% पटत नाही मला त्या बाबाचं. मग काय तर तुम्ही जा बा, मी नाही येते काय ते कोणतं ते कार्यक्रम आहे ते मला का सांगू नका ते, मी येत पण नाही तिथं. ते मेळा चमत्कारी बाबा आहेत ना ते मग काय ते का पागल झाला शांत तू ये ना. अरे बा आपण येत नाही ते, मला ते पटत पण नाही ते कोणता बाबा आहे ते चमत्कारी बाबा ते जमत नाही, मी येत पण नाही. जाऊ दे बा, मला काय आता तुला सांगू राहिलो मी चमत्कारी बाबा आहेत बाबा ते, तुला काय सांगा तुला. जाऊ दे, तुला नाही याची इच्छा तर नको येऊ, तुम्ही सगळं नाही जा रे. येतो ना हा ते कोणते बाबा आहेत ते बाबाला म्हणतो बा काय म्हणतो आमचं म्हणतो काही बरोबर करा म्हणतो काय मेल केलं म्हणतो काय जिंदगीत काय करायचं काहीच नाही म्हणतो पैसा किती हाती लागले म्हणतो विचारतो ना बाबाले. यार तुला ते बाबा का सगळ्या गोष्टीचे मार्गदर्शन करतात ते काय करायचं काय नाही एकदम म्हणजे चमत्कारी बाबा आहेत ते. टाइम पडल्यावर का नाही मला सोनं ताटायला का नाही तुला पण काय ना काय येईल म्हटलं तू हातात नाही तुझ्या नशिबात आहे ते. मग काय तर चमत्कारी बाबा आहेत ते. ते बाबा मला काल भेटले होते पण काल म्हणे ते का लग्न नाही होऊ शकत म्हणे. मी पण विचारून पाहतो काहून नाही होत बा काय करायचं म्हणजे चमत्कारी बाबा आहेत नाही का ते. पंड्या तुला जे विचार असते विचार ना. मग काय ते बाबा आहेत ना ते चमत्कारी बाबा आहेत ते. तू हबा मी काय म्हणतो तू डायरेक्ट डायरेक्ट 5 वाजता भेट म्हणतो आता बाया गिया सगळं नाही तिथं आता मस्त हॉल आहे मोठा जात ते बुक केला मी आता बस चटई गिड्या टाकून दिला मस्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आता भेटू डायरेक्ट 5 वाजता. हो बाळा अरे मी पाण्याला जाते बाई पाणी भरून येते. चला बोल रे कैला काय बोला तुला आता सांग तुम्ही म्हणलं सांग बोला. बाबा हे म्हटलं मंडळी आमची यांना सांगा म्हटलं काय काय असते काय विचारू राहिले तुमच्या मागं प्रश्न विचारू राहिले तुम्हाला की काय बाबा आमच्यात काय आहे असं काहीतरी त्यांना म्हटलं सांगा म्हटलं समजा म्हणजे मार्गदर्शन करा त्यांचे.